सासुर की दुआएं लेती जा, जा तुझको माहेरी मुझसे ज्यादा प्यार मिले, ससुराल की जल्दी याद ना आए, जा इतना तुझे वहाँ प्यार मिले. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि आज मी फायनली खूप दिवसानंतर, कारण मी खूप दिवस झाले मी प्रयत्न करत आहे की आज करते उद्या करते आज करते उद्या करते, पण आता मला टाइम झालाय, सो मला ते काम करावंच लागणार आहे. तर मी आता हॉस्पिटल बॅग पॅक करणार आहे आज, आणि मी माझ्या घरी पण जाणार आहे. तर माझ्या घरच्यासाठी पण मी बॅग पॅक करत आहे. तर मी हॉस्पिटल बॅग मध्ये काय काय नेणार आहे काय काय नाही ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आमच्या घरात काम सुरू आहे फर्निचरचं, तर त्याच्यामुळे सगळं सामान इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेलं आहे. कुठं काय आहे मलाच आयडिया नाही आहे. कबडमध्ये जर असतं तर मीच बॅग पॅक केली असती, पण आता मला 10 वेळा खाली वाकावं लागणार आहे, कारण सगळं सामान माझं बघा इथे तुम्ही बघू शकता. कबड खाली गेलेला, वॉर्डरोब बनवत आहे तिकडे, त्याच्यामुळे सगळं सामान असं खाली पडलेलं आहे. आता मी बॅग पॅक करणार आहे, त्यासाठी माझ्या बहिणीला बोलवलेलं आहे इथे. आणि सगळं सामान रेडी आहे, फक्त बॅग पॅक करायची आहे. काढतं का ब्लॉग काढतं का? मी ब्लॉग ऑलरेडी सुरू केला आहे, तू न सांगता मी पहिलेच सगळं. तुला एक माणूस लागतंय ना कॅमेरा पकडायला. ऑब्विसली यार, मी एकटी कशी करणार आहे? आधीच तर मला उभं नाही राहत आहे. 9वा महिना सुरू आहे माझा. शुक्र सकाळी उड्या मारत होती ना, आता 9वा महिना आला लगेच. बिचारी परी आली, एवढे कामं करू लागून राहिली. तिला नाही म्हणत का हो बा माझी बहीण आली एवढ्या कामं करून राहिली सगळी. बापरे, आज केलं. मी बोलली पण Oh my सांगितलं की मी God. आज काय करणार आहे काय नाही करणार आहे. आजचं ब्लॉग स्पेशल काय आहे ते पण सांगितलं की मी माझी हॉस्पिटल बॅग पॅक करत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या घरी जाण्यासाठी पण बॅग पॅक करत आहे. मी चालली माझ्या घरी. 9वा महिना तर झाला चालू, कधी जाणार आहे घरी? तुला वाटत का शेवटचे 2 दिवस जाणार आहे का घरी? शेवटचे 2 दिवस कशाला? अजून वेळ आहे अजून. गाईज, हिला माझ्याशिवाय राहावल्या नाही जात. तू का नाही गेली घरी एवढे महिने? घरी जाऊन काय करू मी? खरं बोल पटकन, कॅमेरा चालू आहे. जे मला म्हटलं होतं तेच म्हण नाही म्हणत. पटकन. हो का, ठीक आहे. घरी जाऊन काय करणार आहे मी? मला नाही करमत घरी. तुम्हाला तूच पाहिजे माझ्या जवळ. आता मी विचार करून आली घरी जाऊ की नाही जाऊ, घरी जाऊ की नाही जाऊ. फक्त मी तिला बॅग पॅक करायला बरोबर लवकर पॅक कर बरं परी. अशी म्हणतील ना, मार नको. ठीक आहे ना. त्या जर गेली परीला समजलं, पण तिला मी का पाहिजे पूर्ण टाइम दिवस रात्र सोबत सांग. हे दे ना ते दे ना, इथून आण ना तिथून आण ना, 1 मिनिट बसून आले, 1 सेकंद. घरी एवढं कोणी ऐकणार नाही ना, हे दे न ते दे. थांबा. तर मी ही एक डायपर कॅडी बॅग बोलवलेली आहे. ऑनलाईनच बोलवली मी, कारण आमच्या अमरावतीमध्ये नाही भेटली मला कुठे. तर याच्यामध्ये असे 3 कप्पे आहे आणि हे ऍडजस्टेबल आहे. आणि बाहेरून पण असं दिलेलं आहे इथे. बारीक चिरीक औषध वगैरे राहतात ना, ते सामान वगैरे ठेवायला. आणि याच्या साईडला इथून पण आहे, हे बघा इथून पण आहे 1 2 3, या साईडला 1 2 3. म्हणजे बाहेरून पण तुम्ही काही ना काही सामान ठेवू शकता. मी हे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे, फक्त बेबीसाठी स्पेशल. हे डायपर बोलवलेले आहे, तर याच्यातले अर्धे ठेवणार, अर्धे दुसऱ्या बॅग मध्ये ठेवणार आहे. अजून मी खूप काही सामान बोलवलं, एक एक काढत आहे. आणि मी स्वतःसाठी डायपर, हा पिरियड पॅन्टीज म्हणतात त्याला, डायपर काढू का मग? हो काढ त्याच्यातले. ते काढून काय कशा ठेवणार मग? याच्यात ठेवते ना. डायरेक्ट. हा, अच्छा. बाकीचे अर्धे जे आहे ते दुसऱ्या बॅग मध्ये ठेवते. आणि हॉस्पिटलमध्ये आता आपण किती दिवस राहणार? जास्तीत जास्त 3 दिवस किंवा 4 दिवस. 3 दिवस. हा 3 दिवस. तर त्या हिशोबानेच मी बॅग पॅक करते. 3 किंवा 4 दिवसामध्ये किती लागेल तेवढेच ठेवते. बाकीचे दुसऱ्या बॅग मध्ये घरी घेऊन जाते. खालून बेबीचं सामान आलं जे मम्मीने धुवून ठेवलेलं. मम्मी म्हणते वॉर्डरोब लावलं का म्हणते, कस काय बॅग भरून राहिली म्हणते. म्हटलं भरून राहिली, दे सामान. मम्मी सरळ सामान नाही देत. पण म्हटलं लहान लेकराची चप्पल कशी कधी संडाली स्टेशन खाली आला आणि काय म्हणते, मम्मी लवकर लवकर दे म्हणते. लहान बाळाचे कपडे, ती बॅग भरून राहिली. मी म्हटलं बॅग भरून राहिली लहान बाळाचे कपडे? मला काहीतरी समज देणं म्हणते, जास्त बोलतो म्हणे असं करून. म्हणून मग मी वर आली विचारासाठी. पटकन नाही देत, 4 प्रश्न विचारते. बरोबर आहे ना, तू बोललास तसं बरोबर आहे ना. आता एकदम हा पीक टाइम आहे ना की कधी हॉस्पिटलला चाला. म्हटलं उद्या मनीमावशीचा वाढदिवस आहे, ते सांगता नाहीत म्हटलं याचं. असं नाही होत काही. या व्हिडिओ नाही काढून राहिली गाईज. 10 वेळा मला मोबाईल काढावा लागू राहिला. मला एक तर डोक्यात ते घरातलं सगळ्याकडून कामं करून घेऊन राहिली, पण एकदाही म्हणणार नाही त्या व्हिडिओत की बा हो बा हे कामं करताय, बघा व्हिडिओ दाखवते मी, ही कामं करताय ती कामं करताय. फक्त कामं करून घेते.
हे बघा, माझ्या डोक्यात 10 विचार सुरू आहे की मला कोणतं सामान घ्यायचं आहे, कोणतं नाही घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे. पण कोणाला काहीतरी काम सांगितलं ना. विसरली नाही पाहिजे, त्याच्यामुळे माझा दिमाग त्याच्यात आहे. खुर्चीवर बस म्हणा हम्म. आणि या दोघींना बोलवून घे, परीला आणखी अमूलला आणि कपाटा लावून घे. का बरं असं का म्हणत आहे तू? कारण त्याने नाही लावले तर त्याने नाही लावले तर ते लावून ते लावते. ते तर कशी करून ते लावते हो ते माझ्याकडून लावून घेईन. ते तिला नाही पटलं तर त्यांनी लावलेली आणखी काढून आणखी लावण. म्हणजे तिचे तिलाच लावायचे हो की मला लावायला लावून. तुला तर लावायला लावते, शेवटी तूच आहे. म्हणूनच हेच पाहिजे होतं. नाही, मी कबड माझं स्वतःच लावेल. काही करून घेईन, पण स्वतः लावून घेईन. ते माहित आहे मला. तुझंही लावून देईन व्यवस्थित. धन्यवाद लावून दिलं. आता बोलली तू ब्लॉग मध्ये. कोणतं सामान कुठं मी दिसणारही नाही त्या घरात तेव्हा, जेव्हा लावशील ना तू तेव्हा मी घरात नाही राहणार. हेल्प पाहिजे ना मला. नाही. कशी करणार आहे? म्हणजे तू कसं आता क्रेडिट घेऊन घेतलं, माझा मीच करणार आहे. आणि आता कसं म्हणते, नाही तुझी हेल्प तर लागेल ना. म्हणजे हेल्प म्हणजे 90% काम मीच करणार आहे. तुझी हेल्प तर लागणारच आहे मला. असं कसं तू म्हणशील की मी तिथे नाही राहणार. हे एवढं मोठं सामान तिकडे घेऊन जा, मग तिथे एक काढा. नाही, ते तर आणून देईन मी माहितीये का तिकडे. तुला, मी माझे सगळे कपडे मॅटर्निटी वाले मी जे काही घेतले घालासाठी छान छान, ते सगळे कपडे माहितीये का मी एवढे छान मस्त धुतले, प्रेस करून ठेवले. आणि आता हे वॉर्डरोबचं काम निघालं, त्याच्यामुळे माझे सगळे कपडे असे चोडामारा झाले. म्हणजे माझी मेहनत पूर्ण वाया गेली. बाळाचं सामान याच्यामध्ये घेते का? नाही हो, यातच अर्ध त्याच्यात. हे थोडे ना त्याच्यामध्ये. मग त्याच्यात टाकते थोडस. परी पण गोंधळली, कशात काय टाकायचं. एकटी मला सांगेल ना, कारण मीच आहे तुझ्या याच्या समोर बॅग भरायला. एक्सपिरियन्स नाही आहे तिला, म्हणून तिला वेळ लागत आहे. मग मला कोणता एक्सपिरियन्स आहे? तुझ्या घरात झाले ना एवढ्या ताईचे, ते लहान होती. तर मी पाहिलंच नाही कोणाला काही करताना, मी इंटरेस्टच नाही घेतला. तिचं फक्त एक होतं, माझं काम झालं, गोष्ट खतम. ते तर सगळ्याच गोष्टीत असते. मला बोलायला नको लावू. डोळे नको दाखवू, काहीच नाही ऐकू, शब्दच नाही आत्म्याकडे बोलायला. न्यू टॉवेल पिंकी ब्ल्यू का वाटते? दोन्ही काय आहे त्याचं दोन्हीच असते. इथे मला 2 pink फोटो लावून ठेवून दिले. गाईज, मी माझ्यासाठी बॅग घेतली आहे. ती ट्रॉली बॅग आहे, ही दाखवून दे. त्या ट्रॉली बॅग मध्ये मी सगळं सामान पॅक करणार आहे. पण बेबीचं जे सामान आहे ते इतकं छोटं असते ना, तर ते समजतच नाही कसं काय करायचं आहे. तर म्हणून मी त्यासाठी एक स्पेशल अशी बॅग घेतली आहे. आणि या बॅग मध्ये मी सगळं बेबीचं सगळं सामान टाकणार आहे की हॉस्पिटलमध्ये मला काय काय न्यायचं आहे. तर मी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ह्या ड्रायशीट्स घेतलेल्या आहे 2 ड्रायशीट्स. म्हणजे हा इथून असं स्मूथ राहते आणि आतून याला असं हे राहते, प्लास्टिकचं कोटिंग राहते, जेणेकरून ते खायचं जे काय ते ओलं नाही झालं पाहिजे. तर ह्यावाल्या ड्रायशीट्स घेतल्या. ड्रायशीट्स दुसऱ्या पण प्रकारच्या आहेत, पण मला ह्याच बेस्ट वाटल्या. ड्रायशीट्स घेतलेल्या आहे. आणि 2 गोधडी, वाकड म्हणतात आपल्या भाषेमध्ये, पण आपण त्याला गोधडी पण म्हणतो. तर ह्या अशा गोधडी घेतलेल्या आहे मी. आणि ह्या ज्या गोधडी आहे याला माहितीये का, खालून असं रेझिन दिलेलं आहे त्यांनी प्लास्टिकचं. आणि इथे त्याला अशा बटन्स आहेत, त्याला ते कनेक्ट करावं लागतं. कनेक्ट केलं की म्हणजे ते खालचं काही ओलं नाही होत. तर तसेवाले मी घेतलेले आहे हे वाले. पण मी हे जास्त नाही घेतले, मी हे 2च घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी हे बेबीसाठी ब्लँकेट घेतलेलं आहे. एकदम स्मूथ आहे हे, आणि हे मस्लिनचं आहे आणि कॉटन मध्ये आहे, हे मस्लिन कॉटन. आणि इतका स्मूथ आणि इतका सॉफ्ट कपडा आहे हा, म्हणजे खूपच सुंदर आहे. असं वाटतं की आपणच घेऊन अंगावर घेऊन झोपून जाऊ. तर मी एकच ब्लँकेट घेतलेलं आहे हे. तर ऍक्च्युली कसं आहे, माझं घर इथेच आहे, हॉस्पिटल पण जवळ आहे. तर मी जास्त सामान नाही नेणार आहे, खूप मोजकं सामान नेणार आहे हॉस्पिटलमध्ये. कारण जास्त दिवस राहायची गरज नाही पडत. फक्त मोस्टली 3 दिवस कोणी राहतात, कोणी 4 दिवस राहतात. डिपेंड करते ते सिच्युएशनवर की आपली सिच्युएशन काय आहे आणि काय नाही ते. तर म्हणून मी मोजकंच सामान नेत आहे. एकच ब्लँकेट, 2 ड्रायशीट, 2 गोधडी, हे स्वॅडल्स घेतलेले आहे. जेव्हा बाळ होणार किंवा जे काही आहे तर त्याच्यानंतर त्याला गुंडाळण्यासाठी तो कपडा पाहिजे, तो घेतलेला आहे. आणि हा पण प्युअर मस्लिनचाच आहे, म्हणजे कॉटन मिक्स मस्लिन जे आता नवीन आलेलं आहे तेच घेतलेलं आहे. मी मोस्टली जे बाळाचे कपडे घेतलेले आहे, आता सप्टेंबर म्हणजे ऑब्व्हियसली तेव्हा पावसाळा वगैरेच राहणार आहे, तर थोडेफार जाडे पण कपडे घेतलेले आहेत. पण हे गुंडाळण्यासाठी वगैरे किंवा पुसण्यासाठी एकदम सॉफ्ट कपडा पाहिजे म्हणून मी हा मस्लिनचा यूज करणार आहे. तर असे मी 2 स्वॅडल्स घेतले आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट, ह्या टोप्या घेतलेल्या आहे. पण मी त्या सगळ्या अशा अलग अलग शेपच्या घेतलेल्या आहे. ह्या 2 थोड्या छोट्या आहे, ही एक थोडी मीडियम आहे आणि ही त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. डिपेंड करते की बाळाचं वेट किती आहे आणि किती नाही, त्याच्यामुळे डोक्याचा आकार छोटा आहे, मोठा आहे, कसा आहे आपल्याला नाही माहिती. म्हणून मी अशा 3 प्रकारच्या 3 साईजच्या टोप्या घेतलेल्या आहे की त्या परफेक्ट त्याला झाल्या पाहिजे बाळाला. हे सॉफ्ट वाले रुमाल्स घेतलेले आहे पुसायला वगैरे. आणि बर्फ क्लोथ घेतलेले आहे हे 2. असे मी सेट बोलवला आहे 5-5चा. पण हे बर्फ क्लोथ मी आता सध्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी फक्त 2च घेतलेले आहे. इतकं छोटं सामान आहे ना, असं कन्फ्युज होते की कुठं काय ठेवायला पाहिजे आणि काय नाही. आणि त्याच्यानंतर हे पण एक स्वॅडलच आहे,
पण हे थोडं जाड कपड्यामध्ये येते. म्हणजे हे पण मस्लिनचंच आहे आणि खूप सॉफ्ट आहे एकदम. आणि याला हुडीवाला स्वेटर म्हणतात. म्हणजे याला अशी कॅप आहे डोक्यात घालायची आणि त्याला असं रॅप करायचं. मस्त छान. आणि याला असं एक बेल्ट पण आलेला आहे बांधण्यासाठी, तो पण खूप क्यूट आहे. तर हे एक घेत आहे मी सोबत. माझी बहीण मला म्हणाली की बाळाला तू घरी आणशील तर तू छान छान कपडे घालून आणशील. तर ठीक आहे म्हटलं, छान छानच सोबत घेऊन चलते म्हटलं. आणि त्याच्यानंतर हे मी जास्त नाही घेत आहे, मोजकेच कपडे घेत आहे. तर तिथे बाळाला जेव्हा स्टार्टिंगला झाल्यानंतर जेव्हा घालावं लागेल तर मी हे घेतलेले आहे 0 to 1 मंथचेच आहे. हे खूप छोटेवाले आहे 0 to 1 मंथचे. तशी मी हे फुल स्लीव्ह वालेच घेतले कारण सप्टेंबर महिना आहे तर थोडीफार थंडी राहील आणि पाऊस पण राहणार, त्याच्यामुळे फुल स्लीव्ह वाले घेतले आहे. काही हाफ स्लीव्ह पण घेतले आहे, ही हाफ स्लीव्ह आहे. असे मी हे 3 घेतले आहे. मी दुसरा म्हणजे जेव्हा मी घरी वापस येणार रिटर्न बेबीला घेऊन, तर मी तेव्हा हा वाला ड्रेस घालणार आहे बेबीला. खूप क्यूट आहे हा. फर्स्ट टाइम घेतला होता जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो. आय थिंक 6वाच महिना सुरू होता मला, काय माहिती. हो, तेव्हा मला जाऊन बघायचं होतं कोणत्या प्रकारचा कपडा आहे, कोणत्या प्रकारचा कपडा बेबीला चांगला असते, कोणता नाही. तर तेव्हा मी दुकानात गेली. दुकानामध्ये मी जाऊन सगळं सर्च केलं कारण मला माहिती आहे की जेव्हा शॉपिंग करायची वेळ येणार आहे तेव्हा मी जाऊ शकणारच नाही आहे दुकानामध्ये वगैरे, कारण मला बेड रेस्ट सांगितला होता डॉक्टरनी. तेव्हा मी सगळं जाऊन चेक केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एक तर होजिरी किंवा कॉटन, नाही तर मग मस्लिन तर खूप बेस्ट आहे एकदम. मला म्हणजे मस्लिनचा कपडा असा हाताला लावला इतकं छान फील झालं ना. म्हटलं यार मी तर मस्लिनचेच कपडे यूज करणार आहे. किंवा मग होजिरीमध्ये चांगली क्वालिटी, काही असे पण येतात की जे खूप लो क्वालिटीवाले राहतात आणि काही चांगल्या क्वालिटीवाले राहतात. तर मी हे चांगलीवालीच क्वालिटी यूज करत आहे. वापस येताना बेबीला हा ड्रेस घालणार आहे. म्हणजे माझा असा विचार होता की पिंक घेऊ की ब्ल्यू घेऊ. शशांक म्हणजे पिंक पण नको घेऊ आणि ब्ल्यू पण नको घेऊ कारण आपल्याला माहित नाही की बेबी मुलगा आहे की मुलगी आहे, तर ते कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आम्ही असा कलर चूज केला की ठीक आहे दोघांना पण छान दिसेल. शशांक इकडे ये. तर असा एक ड्रेस घरी येण्यासाठी, तिथे घालण्यासाठी हे आपले छोटे छोटे 3 कपडे. ब्लॉग मध्ये रेकॉर्ड झाला ही तुम्हाला कशी आवाज येते जोरात. झाला रेकॉर्ड. हो. अभि मी इकडे बॅग पॅक करत आहे आणि तू तिकडे काय करत, मला हेल्प कर ना. मी तिकडे गोट्या खेळत आहे. ऑफिस मध्ये मी गोट्या खेळतो. तू काही पण कर. मला नाही माहित, ते तू काही पण कर. हे घेऊ का मी कपडे सोबत, तिथे लागणार का हॉस्पिटल मध्ये, मी कन्फ्युज आहे आता. मला काय माहित, मी तर ऑफिस मध्ये गोट्या खेळण्यात एक्सपर्ट आहे ना, मला काय विचारत आहे. इथे बस ना माझ्याजवळ थोडा वेळ, काम करू नये काम. हे घेऊ की, अरे थांब ना, ये ना इकडे 2 मिनिट. सांग पटकन घे, सगळं ठेव सोबत. नाही लागलं इथंच आणतात, इथून तू अर्धा किलोमीटर 500 मीटर बी नाही आहे, धावत जाऊन मी सामान आणू शकतो घरून. पण तू थांब ना माझ्याजवळ थोडा वेळ. झोपेतून उठल्यापासून फक्त मी जिमला गेलो होतो 1 तास, तेव्हा फक्त मी वेगळा होतो तिच्या. तेव्हापासून फक्त तिनं ते जे कामं सांगून राहिली सकाळपासून फक्त 1 तास कामाने सांगितले. तर आता मी कामाने करून आलो तर तिला त्रास होऊन राहिला की मीच का करत आहे. अरे मी म्हणत आहे तू माझ्याजवळ थांब थोडा वेळ, जेणेकरून म्हणजे मला हेल्प होईल थोडीफार. हेल्प साठीच असतो मी फक्त. तुला काही करायला लावत आहे का मी? येस गाईज, बस म्हणजे असते की बसला ना मग आता उठून ते गादी दे, ते पलंग दे, तो बॅग दे. ते उशी ठेवली होती खालून जाऊन हे आण ते आण. आता खालून जाऊन कपडे आणले. बाहेर तिकडे फर्निचरचे कामं चालू, तिकडे ऑटोवाला आला, तिकडच्या डिलिव्हऱ्या घेऊन आलो. तो म्हणते हे नाही ते नाही, आणि आता तो म्हणते सिलेक्शन करून दे आताच्या आता हँडलचं. आणि मायकावाल्याशी बोललो. तर हे फालतूचेच कामं म्हणजे एकामागे एक स्वतःच्याच लावून घेतले मी विनाकारण. आणि तेही काम नाही झालं ना मग रात्री तिकडून किरकिर करत, मग कामच तर नाही झाले, तुझं सिलेक्शन न करून दिलं, तुझं लवकर नाही गेलं, तिकडून वेगळी बडबड करून काय. किती खराब बोलतो तू माझ्याबद्दल. नाही मी नाही अरे 2 शब्द चांगले नाही बोलू शकत ना माझ्याबद्दल. जाऊ दे ठीक आहे, मीच एकटी हॉस्पिटल बॅग पॅक करते आणि मग तिथे झामझाम नको करू फक्त वेळेवर की कुठं काय ठेवलंय. मी कशाला पाहणार आहे कुठं काय ठेवलंय. मग कोण पाहिजे? पैदा येईल मी केलाय का गाईस सगळं. म्हणजे मी लग्न करून आणली म्हणजे डायरेक्ट म्हणजे तिची चड्डी कुठं आहे, तिचं टॉवेल कुठं आहे. आता मला घरातलं तर माहितीच आहे, मला दवाखान्यातही माहिती राहिलं पाहिजे का तिच्या लेकराच्या चड्डा कुठं टॉवेल कुठं. तुला आहे ना दुनियाभराच्या बहिणी आहे, एवढं मोठं खानदान आहे, जॉईंट फॅमिली आहे, आई बाबा. अरे मला हो मी बाप होणार आहे, मी बाप होणार आहे त्या लेकराचा, तुझा नाही. तर ते लेकराचं सामान मी माहित करून घेईन तेव्हा तिच्या तिथं. हे काय असं नाही होणार तू अशी बसली राहशील की हा चड्डी दे. अरे कोणत्या कलरची? गुलाबी वाली. कोणत्या बॅग मध्ये आहे? 3ऱ्या बॅग मधून 4था खाना. अरे तू जाणशी ना तिथून ते बॅग दे. मग मी उघडा, हा याच्यात आहे का? हो याच्यात आहे. ही वाली आहे का? हा आहे. चल नाही विनाकारण त्या गोष्टीला मोठं करायचं. तिच्याकडे दाखव, तोंड दाखव. किती बदमाश आहे हा. दे झालं ते स्वेटर्स दे. सगळ्यात मेन म्हणजे गाईज बाळाच्या लंगोट्स, ज्या की मी 12 घेतलेल्या आहे सोबत.
म्हणजे आणखी घेतल्या ऍक्च्युली मी जवळपास 40 लंगोट विकत घेतलेल्या आहे, पण त्याच्यातला मी फक्त 12 हॉस्पिटलमध्ये नेणार आहे. जर लागला तर आणखी आणता येतं. कन्फ्युजन नको की नाही बाबा कमी पडेल जास्त पडेल, त्याच्यापेक्षा 12चा सेट ओके आहे. आणि लास्ट हा टॉवेल. याच्यामध्ये मी 2 टॉवेल घेतले होते गाईज, एक पिंक कलर आणि एक ब्ल्यू कलर. तर माझी बहीण काय म्हणते, पिंकच कलरचा टॉवेल घेऊन चाल म्हणते. टॉवेलची गरज नाही पडत. तिच्या समाधानासाठी फक्त मी तो टॉवेल घेऊन राहिली आहे बस. आणि हे 2 आणखी हुडीवाले स्वेटर्स आहे. याला टोपी आहे अशी आणि हे असं आहे रॅप करण्यासाठी असं छान मस्त एकदम होजरीवाला कपडा आहे, एकदम सॉफ्ट वाला आहे. 2 मस्लिन घेतले आणि 2 हे वाले घेतले. अशी मी माझ्या बेबीची बॅग पॅक केलेली आहे. आणि अर्ध सामान जे आहे ते मी या डायपर कॅडीमध्ये टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी हगीज टाकलेले आहे बेबीचे आणि वॉटर वाईप्स आहे पुसण्यासाठी वगैरे ते टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये बाकी बेबीचं सामान आहे, जसं की नेल ट्रिमर आहे, हे बर्ड्स घेतलेले आहे साफ करण्यासाठी, हेअर ब्रश पण कोम पण आहे, हे पावडर लावण्यासाठी आहे. पण याची गरज पडेल की नाही पडेल मला नाही माहिती. हॉस्पिटल बॅगमध्ये फक्त मी सोबत घेऊन ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे बेबी प्रोडक्ट्स आहे तर मी कन्फ्युजन आहे अजून पण की मी कोणते वाले घेऊ. आता खूप सारे आले मार्केटमध्ये. शशांक म्हणाला की नाही सध्या नको घेऊ म्हणे प्रोडक्ट्स कोणतेच बाळाची विकत. सध्या म्हणे आपण बेबी झाल्यानंतर बेबीचं बघू म्हणे कसं काय आहे, त्याच्यानंतर मग आपण प्रोडक्ट्स मीच जाऊन घेऊन येईन म्हणे. पण जेव्हा पण मी बेबीचे प्रोडक्ट्स घेईल तर मी तुम्हाला शेअर करेल की ते कोणते प्रोडक्ट्स घेतले मी आणि कसे आहे आणि कसे नाही. सो ही माझी बेबीची बॅग रेडी झाली आहे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. त्याच्यातच मी सगळं बेबीचं सामान ठेवलं आहे की जेणेकरून म्हणजे माझ्या मम्मीला किंवा कोणी पण नसेल, माझी मम्मी किंवा माझी सासूबाई किंवा माझा नवरा किंवा माझी बहीण, तर कोणाला जसं कन्फ्युजन नको व्हायला की अरे बेबीचं सामान कुठे आहे, कशात काय ठेवलेलं आहे. तर मी अशी बॅग घेतली, त्यामध्ये सगळं सामान पॅक केलेलं आहे बेबीचं. आणि ही बॅग मी ॲज इट इज माझ्या ट्रॉली बॅगमध्ये टाकणार आहे. बस संपलं. तर गाईज याच्यामध्ये आम्ही पॅक करत आहे. शेवटी आराधनाच कामात आलेला आहे. मोठी बॅग नव्हती कारण ते सामानच एवढं जाडं मोठं आहे की कशात ठेवा समजत नव्हतं. तर शेवटी फायनली आराधनाची पिशवी कामात आलेली आहे. आणि त्याच्यामध्येच मी बाकीचं एक्स्ट्राचं सामान टाकत आहे वरचं. तर त्याच्यामध्ये मी ही फिडिंग पिलो आहे, दाखव परी. ही फिडिंग पिलो आहे, पण मी याचं वरचं जे कवर आहे ते काढून ठेवलेलं आहे सध्या, कारण त्याला धूळ वगैरे बसेल आणि म्हणून ते वॉश करून ठेवलेलं आहे व्यवस्थित. तर ते मी ह्या डायपर कॅडीमध्ये घेतलेलं आहे सोबत. आणि त्यांनी मॉस्किटो नेटवाली एक बेड घेतलेला आहे. आणि ही जी आहे ही कॅरी नेस्ट आहे, स्लिपिंग बॅग आहे, जेणेकरून जेव्हा मी बेबीला घरी वगैरे घेऊन येईल तर तेव्हा त्याच्यामध्ये ते सेफली राहते, हालत नाही काही नाही. आणि खूप छान आहे ती बॅग. तर मी तुम्हाला माझं बेबीचं सामान दाखवलेलं आहे की मी काय काय घेतलेलं आहे सोबत. आता मी माझी बॅग पॅक करत आहे. ॲक्च्युली मी ट्रॉली घेणार होती, मग विचार केला की तिथे जाऊन ट्रॉली ते ओपन करा, अशी पूर्ण खूप जास्त स्पेस खाते. आणि म्हटलं त्याच्यापेक्षा आपली छोटी बॅग बरी आहे, कारण मी जास्त सामान देणार आहे, खूप कमी सामान घेणार आहे. आता परीचा चेहरा बघा कसा झालाय. मला जिमला नाही जाऊ दिलं नाही. सगळ्यात पहिले मी एकच गाऊन घेतलेला आहे हा. आणि हा फिडिंग वाला गाऊन आहे. तर मी एक गाऊन घेतला आहे सोबत. आणि हे नर्सिंग वाले ड्रेस आहे, फिडिंग वाले ड्रेस आहे. तर घरी वापस यावं लागेल तर तेव्हा मी हा ड्रेस किंवा हा ड्रेस ऑप्शनमध्ये 2 ठेवलेला. माझं नेहमीच असते, मी ऑप्शनमध्ये एक ड्रेस ठेवतेच. तर हे 2 ड्रेस घेतलेले आहे. बघेल मी जो वाटेल तो घालेल. एक गाऊन घेतलेला आहे. आणि अजून एक गाऊन घेतलेला आहे कॉटनचा दुसरावाला, पण तो आताच काल अहोनी शॉपिंग करून आणला जो, तो त्याला वॉश करायचा आहे. तो खाली दिलाय मम्मीला वॉश करायसाठी. एवढा घेतला आहे. त्याच्यानंतर एक टॉवेल, सॉफ्ट वाला टॉवेल घेतला आहे, जास्त जागा नाही खाल्ली पाहिजे म्हणून. अजून महत्वाचं आहे त्याच्यामध्ये मला लागणार आहे माझे कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स. तर ते मी अजून पॅक नाही केलेले आहे, ते मी नंतर पॅक करणार आहे. तर मला जे की माझं कॉस्मेटिक्स आहे ते सामान मी घेणार आहे. ऑब्व्हियसली मेकअपचं पण सामान घेणार आहे थोडंफार. फायनली माझी बॅग पॅक झाली आहे, हॉस्पिटलची वेगळी आणि घरची वेगळी. बाय चालली मी. तर बाय बाय. आणि परीनं माझं काम करून दिलं, आता म्हणते मी चालली म्हणते. थँक्यू परी, माझं काम कमी केल्याबद्दल थँक्यू. मला माहित होतं की तुमच्यावर प्रेशर येणार म्हणूनच मी आली, नाही तर मी आलीच नसती. बापा आलीच नसती. बापरे, एवढी काळजी करायची गरज नाहीये तुझ्या जिजूची. मरना तेरे को डर नहीं लगता? हा म्हणते तुला आता माझी आठवण नाही येत ना म्हणते. परीक्षेत मध्ये मला आठवण येत म्हणते आता तिची. आठवण त्या आराम करायला दिवसातून 12 कॉल करावं, त्याच्यातले 11:30 लागते फक्त. नाही 11:30 नाही लागत, 1 अर्धाच लागते, तोही नाही उचलत तो. चलो भाई